पद्धतीने याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. नव्या टीमने जर एखादी यंत्रणा हातात घेतली तर मिनिमम रिसोर्सेसमध्ये मॅक्झिमम रिझल्ट आपण कसे काढू शकतो त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला या 2 दिवसामध्ये अनुभवायला आले आणि त्याच्याबद्दलही आपण त्यांच्या हातामध्ये जी सूत्र दिली त्याच्याबद्दलही आपलं कौतुक आहे, आभार आहे. केडर बेस स्टेट कन्व्हेन्शनच्या ज्या कल्पना घेऊन आपण गेल्या काही दिवसांमध्ये काम करत आहोत त्या या केडर बेस कन्व्हेन्शनमध्ये केडर म्हणून आपल्याला फील्डमध्ये जाताना ज्या काही अंतिम वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या आणि कॉन्सेप्टचे जे मेसेज आहेत त्यातले 3-4 मिनिटांमध्ये मला जी माझी भूमिका मांडायची आहे. जगामध्ये स्लो लाईफ पासून तर फास्ट लाईफ पर्यंतच्या अनेक चळवळी सध्याला चालू आहेत आणि या स्लो लाईफच्या चळवळीपासून ते फास्ट लाईफच्या चळवळीपर्यंत जगातल्या वेगवेगळ्या सोशल सायन्सेस त्याच्या स्टडी करत आहेत आणि या सोशल सायन्स ज्या स्टडी करत आहेत त्यांचं जे काही इंटरप्रिटेशन सध्याला बनत आहे त्या इंटरप्रिटेशनला फिलॉसॉफिकली पण मांडण्याचे प्रयत्न करत आहेत, कंटेम्पररी पण करत आहेत आणि क्लासिकल पण करत आहेत. मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही, पण एक क्लासिकल डिबेट सध्याला जगाचं सामाजिक चळवळीचं विश्लेषण करत असताना काय चालू आहे याचं थोडंसं भान आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि ते आहे कांट वर्सेस क्रिटिकल थिअरीज. म्हणजे जगामध्ये कांट नावाचा एक फिलॉसॉफर झाला आणि क्रिटिकल थिअरीज मांडणारे फ्रँकफर्ट स्कूल वगैरे झाल्या आणि त्यांनी काही थिअरीज मांडल्या. कांट म्हणायला लागलेला आहे की जगामध्ये जे काही फिनॉमिना असा शब्द वापरला, घटना या अर्थाने ज्या काही गोष्टी म्हणजे ही जी काही चाली ही आपली घटना आहे, तर ह्या घटना ज्या काही घडत आहेत तर त्याचं रियालिटी सत्यता ही त्या घटनेमध्ये नाही आहे, तर माणसाच्या मनामध्ये ज्या काही प्रोसेस चालू आहेत त्या प्रोसेसमध्ये आहे. परंतु फ्रँकफर्ट स्कूलने त्याला रिजेक्ट केलं आणि त्यांनी असं म्हटलं की ज्या काही रियालिटीज आहेत त्या रियालिटीज फक्त मनावर नाही आहेत, तर त्या रियालिटीज आहेत सोसायटीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, हिस्ट्रीमध्ये ज्या काही घडलेल्या आहेत आणि पॉवर डायनेमिक्स कशा पद्धतीचे चालू आहेत याच्यावर चालू आहे. जगातल्या चळवळी या दृष्टिकोनातून जर याच्याकडे बघत असतील, चाहे तुम्ही कांटला घ्या या चाहे क्रिटिकल थिअरीजला घ्या, आम्ही कुठे आहोत? काय आम्ही सोसायटी, हिस्ट्री आणि पॉवर डायनेमिक्स वर काम करतो का आम्ही माइंडवर काम करतो? जर आम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत नसू तर मग आम्ही चळवळी चालत राहू, लोक अनालिसिस करत राहतील, परंतु ज्या उद्दिष्टासाठी आम्हाला चळवळी करायच्या आहेत तिकडे आम्ही काही पोहोचणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला पोहोचायचं असेल तर या दृष्टिकोनातून अगदी सायंटिफिकली अनालिसिस आपल्याला आपलं स्वतःच करावं लागेल, तेव्हा आपल्याला सोसायटीमध्ये रिझल्ट काढता येतील. दॅट इज द वन थिंग. आम्ही फुलेंचे, बाबासाहेबांचे सगळ्याचे संदर्भ देतो. फुलेंच्या आणि बाबासाहेबांच्या संदर्भ देत असताना त्याचं जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे ते कल्चरल रिव्होल्ट म्हणून झालेलं आहे. कल्चर म्हणून आम्ही काय चेंज केलं स्वतःला? जर ब्राह्मणिकल कल्चरला आम्हाला रिजेक्ट करायचं आहे, त्यांना नाकारायचं आहे, तर कल्चर म्हणून आम्ही काय रिजेक्ट केलं स्वतःला याचं आम्ही जर अनालिसिस करू शकलो तर बरं राहील. आणि त्या दृष्टिकोनातून आपण, कारण त्यांनी 365 दिवस ते कल्चर रीत मानत. आमच्या गणोरकर साहेब म्हणतात प्रत्येक सेकंदाचा हिशोब त्यांच्या कशामध्ये आहे, ते त्यांनी जे कॅलेंडर बनवलेलं आहे त्या कॅलेंडर मध्ये प्रत्येक सेकंदाचा, म्हणजे कोणत्या दिवशी, संकष्टीच्या दिवशी कोणत्या वेळेला जेवण करायचं की नाही करायचं याचा हिशोब जर त्यांच्याकडे असेल आणि त्यांच्या म्हणजे जे बोरकर साहेबांनी सांगितलं आम्हाला आता बनवलं नाही कल्चर, फुले आंबेडकराईट कल्चर आमच्या लाईफचा पार्ट नाही बनवला तर आम्ही जे आंदोलन करू, ज्या सत्ता येतील आणि जातील किंवा काय होईल तर ते आम्हाला आमच्या क्रांतीमध्ये कन्वर्ट करता येणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला आमचं कल्चर हे करायचं असेल तर त्याचे अनेक स्वरूपाचे स्रोत आहेत. त्यातला सगळ्यात मोठा जो स्रोत सध्याला काम करत आहे, ज्याच्यावर बाबासाहेबांनी म्हणजे पुरोहित साहित्या संबंधाने बोलले होते की हिला संपवलं पाहिजे. सध्याला टेम्पल इकॉनॉमी प्रचंड प्रमाणामध्ये, टेम्पल्स मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. सरकारच्या डेटानुसार जरी विचार केला तर 20 लाख टेम्पल्स आहेत आणि जे वेगवेगळे स्कॉलर्स स्टडी करत आहेत 50 लाख टेम्पल्स या देशामध्ये काम करत आहेत. म्हणजे प्रत्येक टेम्पल प्रत्येक दिवशी किमान 3 वेळा
केडर कॅम्प घेते आणि त्यानुसार त्याचा ॲनालिसिस करते. आम्हाला आमच्या केडर कॅम्पची संख्या जर ठरवायची असेल आणि आम्ही ह्या गोष्टी ज्या करत आहोत त्याच्याकडे जर आम्ही त्याची तुलना नाही केली तर आम्हाला त्या रिझल्ट पर्यंत नाही पोहोचता येणार. कल्चरल कल्ट ज्या पद्धतीने सध्याला काम करत आहेत, हजारो नव्हे लाखो कल्चरल कल्ट्स या देशामध्ये आहेत आणि ते कल्चरल कल्ट्स लोकांचं मन, मेंदू, त्याची जी प्रोसेस आहे ती तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते कल्चरल कल्ट्स सोसायटी आणि हिस्ट्रीचं इंटरप्रिटेशन कसं असलं पाहिजे, रामाला वास्तवात आणणे म्हणजे इमॅजिनरी राम टेम्पलच्या द्वारे वास्तवात आणण्याचं काम या कल्चरल कल्टने आणि या टेम्पलने केलेलं जर असेल तर आम्हाला त्याला गंभीरतेने घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघितलं पाहिजे. या दृष्टीने शेवटचा जो महत्वाचा मुद्दा की कॉन्सेप्टनी गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण ऍक्टिव्हली मूळ निवासी सभ्यता संघाची निर्मिती केली आणि मूळ निवासी सभ्यता संघाने हे काम आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे. त्या दृष्टीने जर त्याला आपण गंभीरतेने घेतलं नाही, सभ्यता संघ म्हणजे फक्त नाच गाण्याचा कार्यक्रम आहे आणि तो आमच्या मनोरंजनासाठी आपण केलेला आहे. आपण त्याची समजून घेण्याची चूक केली तर ज्या कल्चरल रिवोल्टसाठी आम्ही कटिबद्ध आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला गंभीर अडचणी येणार आहे. कारण सभ्यता संघाची निर्मिती ही कुठल्या नाच गाणे आणि आमच्या मनोरंजनासाठी नाही तर आमच्या मन आणि मस्तिष्काला तयार करण्यासाठी आणि हिस्ट्रीचं प्रॉपर इंटरप्रिटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. आणि म्हणून बामसेपच्या बद्दल जनरली फील्डमध्ये लोक बऱ्याच वेळेला असं म्हणतात की यू आर टॉप इन द पॉलिसी, वर्स्ट इन द प्रॅक्टिस. जेव्हा तुमच्या प्रॅक्टिसेस बघतो तर तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारता पण प्रॅक्टिसेस मध्ये दिसत नाही आणि म्हणून प्रॅक्टिसेस मधल्या ज्या 5 गोष्टी घेऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही कलेला घेऊन काम करत आहोत, ज्या कला आपण इथं बघितल्या त्या स्वरूपाच्या कलेंना घेऊन काम करत आहोत. आम्ही जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाला घेऊन काम करत आहोत. आम्ही जे खेळ आहे त्या खेळांना घेऊन काम करत आहोत. ज्या वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक त्याला रिलिजियस व्हॅल्यूज म्हणतात, जे ह्युमन व्हॅल्यूज बेसिकली कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजला घेऊन आम्ही काम करत आहोत आणि सायंटिफिक व्हॅल्यूजला घेऊन आम्ही काम करत आहोत. या दृष्टिकोनातून जर आपण आपल्याला या मुद्द्यांपर्यंत आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचं असेल तर सभ्यता संघाचं एक आपण सगळ्यांनी एक आहोत. सभ्यता संघ आणि मग मूळ निवासी संघ आणि मग विद्यार्थी संघ आणि मग बामसेप आणि मग पॉवर विंग आणि मग हे आणि मी याचा आणि मी त्याचा या जर भानगडीमध्ये आम्ही पडलो तर आम्हाला एक दृष्टीने जो एक इंटिग्रेटेड प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम कोणाचा आहे तर पॉवर विंगचा प्रोग्राम आहे असं म्हटलं की तो स्वतंत्र प्रोग्राम बनतो. हा प्रोग्राम जर आमच्या आंदोलनाचा प्रोग्राम आहे असं जर म्हटलो, हे अधिवेशन कोणाचं आहे तर बामसेपचं अधिवेशन आहे म्हणजे तो इंडिपेंडेंट प्रोग्राम बनतो. हा आमचा प्रोग्राम आहे आणि या दृष्टिकोनातून आम्हाला आमचं स्वतःचं इंटरप्रिटेशन करावं लागेल. पुन्हा एकदा बोरकर साहेब यांनी जी विनंती केली तीच विनंती मी पुन्हा एकदा करेल की आम्हाला संख्या दाखवावी लागेल. जर लोक संख्येच्या भुकेले असतील तर आम्हाला आमचं इंटरप्रिटेशन करून घ्यायचं असेल तर संख्येच्या मागे जाऊया आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला प्रॉपर पद्धतीचं नियोजन आम्ही एक आहोत या भूमिकेतून जाऊया. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय.